त्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. उत्तर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आपण रितसर लेटर देऊन त्या ठिकाणी कंपनीबरोबर 3 पत्र व्यवहार करून आपण कंपनी उत्तर देत नाही म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी यश आलं. त्यानंतर एमआयडीसी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1,24,00,000 रुपयाचं बिल त्या ठिकाणी कंपनीला एमआयडीसीने बजावलं. खरं ही सर्व प्रक्रिया होत असताना आपल्या या प्रक्रियेमध्ये कुठेही एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक माझ्या भागाचा प्रश्न म्हणून तो प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला आणि त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांनी खऱ्या एक पत्र CM ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि एमआयडीसी सगळ्यांनी त्या ठिकाणी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी पत्र पाठवण्याला आमचं कुठलाही विरोध त्या ठिकाणी नव्हता, परंतु त्या पत्रामध्ये ते पत्र मी तुम्हाला दिलं. त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामसेवकांचा अण्णांचा आणि माझा उल्लेख केला, अण्णांचा सिंडिकेट म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि खाली त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा चुकीचा गैरवापर करतोय असंही त्या ठिकाणी उल्लेख केला. माझं आमदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मागच्या 4.5 महिन्यामध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर एकाही कंपनीच्या गेटवर जर मी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन दिलं असेल, एकाही कंपनीमध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर वागलो असेल, जनतेच्या समोर येऊन त्या ठिकाणी मी राजीनामा दिला. परंतु हा प्रश्न कुठला होता त्यांनी कुठल्या स्तराला नाही. माझ्याकडे एक 4/5/2026 रोजी दिलेलं लेटर आहे. मी सीओना त्या ठिकाणी लेटर दिलं, त्यामध्ये विचारलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा एमआयडीसीची देते, त्या पायाभूत सुविधाची माहिती आम्हाला त्या ठिकाणी द्यावी. लंबित शेतकऱ्यांचे भूसंपादन केलं, त्यांचा परताव्याचा विषय आहे, त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि आमच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी तुम्ही ट्रॅफिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात त्याच्यावरती उत्तर मागण्यासाठी. आणि 4था प्रश्न महत्त्वाचा होता, त्यामध्ये जो काही एमआयडीसीतील कंपन्या टॅक्स बुडवतात आणि ज्यांचा अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती एमआयडीसीची नियमावली काय आहे, PMRDची नियमावली काय आहे याच्यावरती उत्तर द्यावं. आणि त्याच प्रश्नाला माझ्या लेटरला त्या ठिकाणी गजानन पाटील साहेबांनी त्या ठिकाणी एमआयडीसीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चिंचवड ऑफिस, त्यानंतर PMRDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या सगळ्यांना पत्र काढलं आणि एक मीटिंग त्या ठिकाणी 12 तारखेला आयोजित केली गेली. आमदार साहेबांना ती मीटिंग देखवली नाही म्हणून त्यांनी आपल्याकडं 11 तारखेला सगळ्या ग्रामसेवकांना मिळून पंचायत समिती त्या ठिकाणी परस्पर लेटर काढलं, त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. परंतु त्यांना 12 तारखेला या ठिकाणी बोलवलं, परंतु CO साहेबांचं लेटर होतं, त्यामुळे सर्व ग्रामसेवक पुणे जिल्हा परिषद उपस्थित राहिले. तो त्याच त्या ठिकाणी ग्रामपंचायतला वाढला. आमदार साहेबांना इतकी माहिती नाही की तो टॅक्स जिल्हा परिषद सदस्याच्या घरी जात नाही, तो एका ग्रामपंचायतला त्या ठिकाणी भेटतो आणि निम्मा टॅक्स त्या ठिकाणी एमआयडीसीला भेटतो. खरं तर या सर्व गोष्टी करत असताना द्वेषनिधी असावा किंवा राजकीय द्वेषनिधी असावा, त्यांनी त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली ही अतिशय चुकीची आहे म्हणून तुम्हाला सर्वांना ठिकाणी बोलून. खरं तर माझा एक युवा आमदार साहेबांचा प्रश्न आहे की जितका टॅक्स कॉम्पेंडेंटने बुडवला होता 1 कोटी सरासरी 42 लाख रुपये, त्यामुळेही तुम्ही आत्तापर्यंत विकास कामं ही माझ्या परिसरामध्ये दिली नाही. तुम्ही विकास कामावरती बोलावं एवढीच माझी विनंती आहे. आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचा जो टॅक्स बुडत होता तो निश्चित नक्कीच कोणाच्या तरी घरी जात असावा म्हणून त्यांची तळपायाच्या मस्तकाला गेली असेल असं मला वाटतं. आणि खरं तर अण्णांनी मग अशी सांगितलं एमआयडीसीमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमची पण लोक फिरतात की जर उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर आलं तर निश्चित तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं हे खरं तर तालुक्याला प्रश्न पडतो. मला आज तुम्हाला एक सर्व प्रश्न विचारायचे नाही, परंतु ह्याच्यातून हा जो टॅक्स वाढला आहे टॅक्समधून माझ्या ग्रामपंचायतचा फायदा, माझ्या 11 गावचा फायदा, खराबवाडी मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी प्रलंबित आहे, अख्खं गाव धुराखाली आहे. तुम्ही ह्या शब्दावरती किंवा ह्या प्रश्नावरती प्रशब्दसुद्धा बोलले नाही. माझी विनंती आहे तुम्ही विकासावरती बोला. तुम्ही अण्णांवरती आमच्यावरती टीका करायचं सोडून द्या, कंपन्यांची पाठलागा करायचं सोडून द्या. तुम्ही 15 वित्त आयोगाचे ग्रामपंचायतला पैसे किती आले, त्या गावामध्ये लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या किती आहे याचा विचार करा आणि भागाच्या विकासावरती त्या ठिकाणी बोला एवढीच विनंती आहे. तालुका आहे ना, पण तुम्ही याच्यामध्ये मार्ग काढायच्याऐवजी सरकारचा फायदा करून द्यायच्याऐवजी तुम्ही कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने देत आहे हे कितपत योग्य आहे. म्हणजे चोरी करतात त्यांना म्हणतात नाही ते चांगलं काम करतात, ते खोटं वागतात त्यांच्या बाजूला तुम्ही जाणार कुठली पद्धत.
पूर्णपणे जबाबदार आहे. जर येथे टॅक्स वेळोवेळी दिले असते तर आज हा प्रश्न निर्माण झाला नसता. आम्ही लोकांना वेळोवेळी पाणी देऊ शकत नाही, आम्ही लोकांना देण्याची व्यवस्था करू शकत नाही. एक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की सरकारचा एक कायदा आहे. जर नगरपालिका असेल तर त्यात शेवटच्या आजूबाजूचे गाव पाण्यावस्था असतील त्याला पाणी द्यायचं. नगरपालिका असेल तर आजूबाजूच्या गावाला पाणी द्यायचं. तसंच MIDCला सुद्धा